हॅलो स्टुडंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मधील गॅल्व्हॅनोमीटर हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन आपल्याला अभ्यासायचं आहे, त्याची रचना कशी आहे ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. बेसिकली गॅल्व्हॅनोमीटर इज अ डिव्हाइस used to detect weak electric current in the circuit. गॅल्व्हॅनोमीटर हे असं डिव्हाइस आहे की त्याच्या सहाय्याने आपण एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मधला वीक करंट डिटेक्ट करू शकतो. टू डिटेक्ट शब्द लक्षात घ्या, टू डिटेक्ट द वीक करंट गॅल्व्हॅनोमीटर इज युज्ड. दिस इज द डिव्हाइस. आता याची रचना पाहत असताना त्याच गॅल्व्हॅनोमीटरचा आपल्याला जो प्रकार अभ्यासाचा आहे तो आहे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर, MCG. कोणतं गॅल्व्हॅनोमीटर आहे? मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. थोडक्यात त्यालाच काय नाव आहे? MCG. तो गॅल्व्हॅनोमीटर प्रकार आपल्या अभ्यासात आहे. त्याचे आणखी परत दोन सब टाइप आहेत. पिव्होटेड टाइप. त्याचे परत किती सब टाइप्स आहेत? पिव्होटेड टाइप आणि सस्पेंडेड कॉइल टाइप MCG म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. इन शॉर्ट आपण फक्त गॅल्व्हॅनोमीटर म्हणूया. लक्षात येते पहिला टप्पा. गॅल्व्हॅनोमीटर इज अ डिव्हाइस यूज्ड टू डिटेक्ट वीक करंट. गॅल्व्हॅनोमीटर आपण जो अभ्यासणार आहोत तो कोणत्या प्रकारातला आहे? मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर या प्रकारातला. थोडक्यात त्याला MCG म्हणूयात. गॅल्व्हॅनोमीटरचे परत बेसिक दोन प्रकार आहेत. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरचे परत दोन सब टाइप असं म्हणूयात. त्यातला पहिला आहे पिव्होटेड कॉइल टाइप अँड सस्पेंडेड कॉइल टाइप. म्हणजे कॉइलची रचना कशी आहे त्यानुसार त्याची नावं आहेत. आता आपण त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहता आहात, हा पिव्होटेड कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटर आहे. कोणत्या प्रकारातला आहे? पिव्होटेड कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटर. याची रचना कशी आहे ते आपण बघूया. सस्पेंडेड कॉइल टाइप आणि पिव्होटेड कॉइल टाइप मध्ये फक्त त्याचं जे स्केल आहे, डिफ्लेक्शन मोजण्याची जी काही व्यवस्था आहे त्याच्यात थोडासा फरक आहे. रेस्ट पार्ट सारखा आहे. आपण पिव्होटेड कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन बघूया. कुठलंही डिव्हाइस आहे त्याची रचना पाहायचं म्हटलं की त्याचे मुद्दे लक्षात ठेवणं सोयीचं पडतं आपल्याला. तर याच्यामध्ये कोणकोणते त्याचे भाग आहेत त्याची तुम्ही लिस्ट केलेली आहे. एकूण 4 भाग करतील आपल्याला त्याचे. पहिला कॉइल, दुसरा हॉर्स शू मॅग्नेट, तिसरा आयर्न कोर आणि चौथा स्केल. 14 पॉइंट मध्ये फरक आहे ह्या दोन्हीमध्ये, पिव्होटेड आणि सस्पेंडेड. पहिले 3 पॉइंट सारखेच आहे. बघूयात कसं आहे ते. याच्यामध्ये कॉइल आहे. कॉइल कशा प्रकारे आहे इथे दाखवली पाहिजे. दिसते का तुम्हाला? रेक्टँग्युलर आकाराची कॉइल आहे. कोणती कॉइल आहे? रेक्टँग्युलर आकाराची. त्याच्यानंतर ही कॉइल थिन युनिफॉर्म थिन वायर आहे, इन्सुलेटेड आहे. आता ती रेक्टँग्युलर स्वरूपात वाउंड करताना त्याला सपोर्ट पाहिजे. त्याच्या आतमध्ये हे सर्क्युलर सिलेंडर दिसते का तुम्हाला? हे सर्कल काढून दाखवलेलं आहे. याला आपण आयर्न कोर असं म्हटलंय. तो त्याचा सपोर्ट आहे. म्हणजे आयर्न कोरचा सपोर्ट घेऊन रेक्टँग्युलर आकारची कॉइल आहे. कंडक्टिंग मटेरियलची आहे, थिन आहे, इन्सुलेटेड आहे. इन्सुलेटेड आपण अनेक टर्न्स घेणार आहोत. अनेक टर्न घेत असताना त्याच्यावर जर इन्सुलेटिंगचं कोटिंग असेल तर प्रॉपर कंडक्ट म्हणजे त्याच्यातनं करंट पास होणार आहे तो कॉइल मधून व्यवस्थित पास होईल. 2 टर्न एकत्र आल्यानंतर त्याच्यावर इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळं काही अडचण येणार नाही. इन्सुलेटेड कॉपर वायर आहे. कंडक्टिव्ह मटेरियल मध्ये प्रेफर केलेलं मटेरियल कुठलं आहे? कॉपर मटेरियल आहे. पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे पहा, हॉर्स शू मॅग्नेट. हा दिसतोय का तुम्हाला? हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. हॉर्स शू मॅग्नेट विथ कॉन्केव्ह पोल पीसेस. मराठीत साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घोड्याच्या नालाच्या आकाराचा चुंबक, घोड्याच्या नालाच्या आकाराचा मॅग्नेट, हॉर्स शू मॅग्नेट. हा आकार दिसतोय, हा घोड्याच्या नालाचा आकार आहे. पण याचे पोल पीसेस आहेत, नॉर्थ पोल, हे कॉन्केव्ह आहेत. तुम्हाला कर्व आकार दिसते का? हा टॉप व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे असं लक्षात घ्या. वरून पाहिलं की हे कर्व दिसतंय, हे कर्व दिसतंय.
with concave pole pieces. Strong magnet आहे, strong horseshoe magnet to produce uniform magnetic field. याच्याने युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करता येतं. त्यानंतर तिसरा पार्ट आहे आयर्न कोअर. हे जे सिलेंडर मगाशी मी सांगितलं तुम्हाला ते सॉफ्ट आयर्न या मटेरियल पासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे? सॉफ्ट आयर्न या मटेरियल पासून बनलेलं आहे. आता तो त्याचा दोन प्रकारे इथं पर्पज आहे. एक तर तो ह्या कॉइलला सपोर्ट करतो आणि दुसरं ह्या दोन पोल पीसेसच्या मधल्या रिजन मध्ये आहे, हा सॉफ्ट आयर्न बनलेला आहे आणि म्हणून तो मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी मदत करतो. इट हेल्प्स टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. दोन प्रकारे काम आहे त्याचं. एक तर याचा सपोर्ट आहे आणि दुसरं टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर तिसरा पार्ट जो आहे स्केल. इथं तुम्हाला दिसते हे अँग्युलर स्केल आहे. सेंटरला ह्याचे डिव्हिजन दाखवले. त्या सेंटरला 0 नंबर डिव्हिजन, राईट साइडला 30 डिव्हिजन आहेत, लेफ्ट साइडला 30 डिव्हिजन आहेत. आता ह्या स्केल वरती आपल्याला जे मोजायचं आहे, मोजमाप करायचं आहे, त्यासाठी हा पॉइंटर आहे अटॅच केलेला. तो ह्या रेक्टँग्युलर कॉइलला बरोबर परपेंडिक्युलर आहे. समजा ही कॉइल आहे रेक्टँग्युलर, ह्याला बरोबर परपेंडिक्युलर. एक मिनिट, हा खडू घेतला आपण, हे रेक्टँग्युलर कॉइल आहे, पॉइंटर बरोबर असा परपेंडिक्युलर आहे. लक्षात येते काय? यस. म्हणजे असा आता हे ह्या पोझिशन मध्ये मग ही कॉइल रोटेट झाली की हा पॉइंटर रोटेट होणार. म्हणजे ह्या कॉइलचे डिफ्लेक्शन मोजण्यासाठी हा पॉइंटर किती डिफ्लेक्शन आहे ते आपल्याला ह्या स्केलवरती पाहता येतं. ह्या गॅलव्हॅनोमीटरच्या सहाय्याने आपल्याला एक मिनिट स्टुडंट्स, आपण स्केल पाहत होतो याच्यामध्ये. हे अँग्युलर स्केल आहे. सेंटरला 0, उजव्या साईडला 30 डिव्हिजन्स आहेत, डाव्या साईडला 30 डिव्हिजन्स आहेत. ह्या कॉइलचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कॉइल मधून करंट पास झाला की कॉइल रोटेट होते. त्याला जोडलेला हा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. आपल्याला इथं स्केलवरती त्याचं डिफ्लेक्शन मोजता येतं. इथं असं प्रिन्सिपल आहे, याच्यातून जो करंट पास होतो त्याला आपण आय असं म्हटलं आणि डिफ्लेक्शन थीटा म्हटलं. तर दोघांमध्ये अशा प्रकारचं रिलेशन आहे. आय इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. करंट वाढला की ह्या पॉइंटरचे डिफ्लेक्शन वाढतंय, करंट कमी केला की डिफ्लेक्शन कमी होतं. स्टुडंट, मी कन्स्ट्रक्शन समजण्यासाठी हे काही पॉइंट्स मांडले होते. आता आपल्या पुस्तकामध्ये याच्या संदर्भात जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अनुषंगाने थोडी चर्चा करूया. आपल्याला जोडून आणखी काय काय माहिती पाहिजे बघा. A galvanometer is a device used to detect weak current in the electrical circuits. कुठला करंट आपल्याला डिटेक्ट करायचा आहे? वीक करंट डिटेक्ट करायचा आहे. इलेक्ट्रिकल सर्किट मधला वीक करंट डिटेक्ट करायचा आहे. Galvanometer has a coil either in the form of pivoted or suspended, and therefore there are two types: pivoted coil type galvanometer and suspended coil type galvanometer. The coil is suspended or pivoted in between concave pole pieces of strong horseshoe magnet. हे concave pole pieces त्याच्या मधल्या रिजन मध्ये ही कॉइल सस्पेंड केलेली असते किंवा पिव्होट केलेली असते. Coil is either pivoted or suspended in the region between the concave pole pieces of the strong magnet. When the electric current passes through the coil, it deflects, and deflection is proportional to the current. The galvanometer coil has moderate resistance, about 100 ohm. Unit of resistance is ohm. This galvanometer is having moderate resistance and it is about the 100 ohm. The galvanometer has small current carrying capacity, about 1 milliampere. ह्या गॅलव्हॅनोमीटरची करंट कॅरी करण्याची कॅपॅसिटी 1 मिलीअँपियर आहे. गॅलव्हॅनोमीटर इज हॅव्हिंग करंट कॅपॅसिटी ऑफ 1 मिलीअँपियर. अँपियर हे करंटची युनिट आहे. मिलीअँपियर म्हणजे 1 अँपियरचा 1000वा भाग, 1 मिलीअँपियर. With suitable modification, galvanometer can be used to measure the current as a meter, or it is also used to measure the potential difference as a voltmeter.
position of the pointer on the scale provided indicates the current passing through the current passing through the coil or potential difference across the coil. Well, after the modification, स्टुडंट्स हा बेसिक करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरतात, पण ह्याच्यात थोडासा बदल करून थोडंसं मॉडिफिकेशन करून आपल्याला करंट मोजता येतं. मात्र त्यावेळेस तो तर मूळ गॅल्व्हॅनोमीटर राहत नाही, त्यात बदल करतोय आपण. मॉडिफाईड गॅल्व्हॅनोमीटर म्हणायचं त्याला. त्याचंच दुसरं नाव आहे ॲमीटर. आणि आपल्याला माहिती आहे डिव्हाइस यूज टू मेजर करंट इज नथिंग बट ॲमीटर. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू ॲमीटर बाय सम मॉडिफिकेशन. आणि त्यावेळेस त्या गॅल्व्हॅनोमीटर मधला जो पॉइंटर आहे तो जो रिडिंग दाखवेल स्केलवर तो डायरेक्ट करंट दाखवेल. तसंच गॅल्व्हॅनोमीटरचं मॉडिफिकेशन करून आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स पण मोजता येतं. मग ते मॉडिफिकेशन वेगळं असेल अगोदरच्या मॉडिफिकेशन पेक्षा, ॲमीटरच्या मॉडिफिकेशन पेक्षा. आणि मग त्यावेळेस त्याला आता व्होल्टमीटर म्हणायचं आहे. गॅल्व्हॅनोमीटर आफ्टर सम मॉडिफिकेशन इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स अँड सच अ मॉडिफिकेशन गॅल्व्हॅनोमीटर विथ सच मॉडिफिकेशन इज कॉल्ड एज व्होल्टमीटर. त्या मॉडिफिकेशन नंतर त्याला व्होल्टमीटर असं म्हणायचं आहे. तिथेही स्केल जी असेल ते डायरेक्ट पोटेन्शियल व्होल्टमध्ये कॅलिब्रेट केलेलं असतं. आपल्याला डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स मोजता येतं. म्हणजे स्टुडंट्स आता हे जे आर्टिकल आपण अभ्यासलेलं आहे ह्याला जोडून पुढं आपल्याला कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर अभ्यासाचं आहे. कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर अभ्यासाचं आहे. त्यावेळेस ह्याचं रचना कशी आहे ते आपल्याला माहिती पाहिजे अशा रीतीनं आपण हे आर्टिकल अभ्यासलेलं आहे. तर मी तुमच्याकडे मांडायचा प्रयत्न केलाय. ह्या आर्टिकलची आणखी एक गंमत अशी सांगतो पहा. आपण सध्या अभ्यासतो तो चॅप्टर कोणता आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. या चॅप्टरमध्ये याचं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे थोडक्यात गॅल्व्हॅनोमीटरची माहिती आहे, रचना आहे. आणि मग याची वर्किंग कसं होतं हे जे आपण हे वर्किंग प्रिन्सिपल आहे आय डिरेक्टली प्रोपोर्शनल थिटा, ह्याचा अभ्यास मात्र पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर अभ्यासून झालं की आपण जो चॅप्टर अभ्यासणार त्याचं टायटल आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आणि त्या चॅप्टरमध्ये परत आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. पण तिथं आपण काय अभ्यासणार आहोत तर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल हे सिद्ध करणार आहोत, हे शोधणार आहोत, ह्याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे एकच आर्टिकल अर्धा पार्ट कन्स्ट्रक्शन पार्ट ह्या चॅप्टरमध्ये, वर्किंग हा पार्ट पुढच्या चॅप्टरमध्ये. जो पार्ट जिथं आहे तिथं आपण तो अभ्यासणार आहोत. आता फक्त तुमच्या समोर कन्स्ट्रक्शन हा पार्ट मांडलेला आहे आताच्या तासाला. आता आपण जस्ट ॲमीटर म्हणून अभ्यास करू. तेच ह्या गॅल्व्हॅनोमीटरचा कोणता पार्ट विचारात घेणार तर ही कॉइलच्या एका बाजूनं एका एक्स्ट्रीम टर्मिनल मधून करंट आत येतो, दुसऱ्या एक्स्ट्रीम टर्मिनल मधून करंट बाहेर येतो. आणि मग ते दोन टर्मिनल्स म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरची दोन टोकं. रेस्ट पार्ट तर हा इथं सांगितल्याप्रमाणे असणार आहे. आणि मग तिथं मात्र तो करंट मोजता येतो किंवा पोटेन्शियल डिफरन्स मोजता येतो. त्या ऍप्लिकेशनला एक तर ॲमीटर म्हणायचे किंवा करंट मोजत असेल तर ॲमीटर म्हणायचे, पोटेन्शियल डिफरन्स मोजत असेल तर व्होल्टमीटर असं म्हणायचं. स्टुडंट्स परत एकदा मी ही डायग्राम थोडक्यात सांगतो तुम्हाला. हे जे दिसतं आहे हे हॉर्सशू मॅग्नेट आहे, स्ट्रॉंग हॉर्सशू मॅग्नेट विथ कॉन्केव्ह पोल पीसेस. आता ह्या कॉन्केव्ह पोल पीसेसचा पार्ट लक्षात आहे. समोरून पाहिलं तर हे फ्लॅट सरफेस दिसतोय. टॉप व्ह्यू घेतला तर हे कर्व्ड आहे. म्हणजे हा नॉर्थ पोल आहे तो आकारानं कर्ड सरफेस आहे. साऊथ पोल आहे तो आकारानं कर्ड सरफेस आहे, म्हणून कॉन्केव्ह पोल पीसेस म्हणतात. त्यानंतर ही कॉइल आहे ती रेक्टँगल स्वरूपात आहे. एक सॉफ्ट आयर्नचं सिलेंडर आहे त्याच्यावरती ती वाऊंड केलेली आहे, गुंडाळलेली आहे. त्यालाच आपण आयर्न कोर असं म्हटलं आहे. त्यानंतर स्प्रिंगची इथं आपण वेटोळ काढलं ही स्प्रिंग आहे. म्हणजे पॉइंटर डिफ्लेक्शन करंट पास झाला की हा डिफ्लेक्शन दाखवेल. करंट झिरो झाला की हा पण झिरो आला पाहिजे, तो ओरिजिनल पोझिशनला परत आला पाहिजे. त्यासाठी जी स्प्रिंग ही रचना आहे इथं दाखवलेलं आहे. सर हे वेटोळ दाखवलं ते स्प्रिंग आहे. अगदी याचे इन डिटेल जास्त आपल्याला अभ्यासाचं नाही, अगदी ब्रीफमध्ये आपल्या सिलेबसमध्ये याचा स्कोप कसा आहे त्यानुसार याची रचना तुमच्याकडून मांडलेली आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. मात्र याचं हे लक्षात ठेवून आपल्याला पुढच्या 2-3 तासामध्ये कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर हे आर्टिकल अभ्यासाचे. आता इथंच थांबूया.